तर श्रुतीताई नाईक, सुरेखाताई शिवकार, सुवर्णाताई पाटील आणि सोनलताई रोहित पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर पुढचा सन्मान ॲडव्होकेट सुवर्णाताई भुजबळ यांना विनंती करतो आपण यावं ताई, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल। मी दुर्गाताई पाडवी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट सुवर्णाताई भुजबळ यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। चला मॅच ऑन असू द्या। सुवर्णाताई यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर निशाताई पाटील, निशाताई यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। निशाताई पाटील यांना विनंती करतो आपण देखील यावा, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर जान्हवीताई श्रीफले, जान्हवीताई यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं दुर्गाताई पाडवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। तत्पूर्वी निशाताई यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो। मॅच ऑन असू द्या। बॉल टाकताना आम्ही थोडंसं थांबू जेणेकरून खेळाडूंना कुठलाही डिस्टर्ब येऊ नये। गोलंदाज सज्ज, पहिलाच बॉल निर्धाव। त्याच्यानंतर जान्हवीताई श्रीफले यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। तर जान्हवीताई श्रीफले यांचा सन्मान आणि त्याच्यानंतर मी जान्हवीताई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दुर्गाताई पाडवी यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा। एका स्त्रीचा सन्मान एका स्त्रीच्या शुभ हस्ते। मी सोनलताई आपण यावा, आमचे कमिटी ऑर्गनायझर रोहित शेट्टी यांच्या सौभाग्यवती सोनलताई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे दिग्गज फलंदाज पप्पू पाडवी यांच्या मातोश्री दुर्गाताई पाडवी यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। माईची उपदार चाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। चलिए क्या बात है, यहाँ पर खास देखिए सलमान मेहमानों के यहाँ पर से और रॉकस्टार होना भी जरूरी है। यहाँ पर से जो हमारे महाराष्ट्र की परंपरा रीति रिवाज है और बड़ी सलमान देखिए यहाँ पर से काफ़ी तादाद से देखिए दर्शकों के साथ साथ है हमारे देखिए अतिथि यहाँ पर से मेहमान भी तशरीफ रखे हैं और अलीला पावनी से सर्वोच्च मनोपूर्वक स्वागत है। और आज के देखिए बात करेंगे रात का यहाँ पर सुपर 12 का आखिरी मुकाबला है, लेकिन बड़ा मुकाबला है भाई यहाँ पर से, जहाँ पर ये लॉर्ड से देखिए दोनों टीम यहाँ पर दो मुकाबला जीत कर यहाँ पर आज सुपर 12 का देखिए अंतिम मुकाबला करने पर तैयार गेंदबाज फिर से पार रहा और ये चलिए ऊंचाई तो भर दी है, क्या लंबाई कंप्लीट करेगा भाई, और लंबाई भी देखिए आता हुआ यहाँ पर 58 की घटा अथवा चरण। हिटमैन की बात करेंगे रोहित पाटिल के खेलने के अंदाज यही है भाई। कानपुली कहा जाए तो निश्चित रूप से प्रकाश चौगले साहब इस नाम से देखिए 70वें लेवल से गौदवी कानपुली टीम है। और खास करके देखिए बात करेंगे हमारे अच्छे दोस्त और टीम के खंबीर है उमेश दादा पाटिल देखिए, जिनका जन्मदिन है, बहुत सारा मुबारकबाद देना चाहेंगे टीम को देखिए सपोर्ट करने के लिए भी उमेश दादा। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व नानाशेठ पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी योगदान लाभलंय आणि या स्पर्धेची आन बान शान चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं एक बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली जाते ते सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी 3000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आलंय। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। बिल्कुल बात करेंगे यहाँ पर रॉकस्टार देखिए साल बदलता रहता है, लेकिन दादा का देखिए वही अंदाज है। माजी सरपंच देखिए चिपले के लिए निश्चित रूप से और इस टूर्नामेंट के देखिए बात करेंगे खास तसेच सन्माननीय सुरेश दलवी साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचे या ठिकाणी योगदान लाभलंय। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। स्वर्गीय वसंत बालू पाटील यांच्या स्मरणार्थ दर्शन वसंत पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय। त्यांचंही आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। डीजे
कि समय को थोड़ा सा फोकस कीजिए। लीजिए नितिन भी देखिए हमारे साथ जुड़े, चलेंगे थोड़ा सा टूर्नामेंट का टाइटल सॉन्ग की तरफ, उसके बाद मैच में आएगा फिर से मजा। ओम साई डीजे चे सर्व वसंतभाई डांगरकर यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलं, त्यांचंही सहर्ष स्वागत। तर जय संतोषी माता एंटरप्राइजेसचे ओनर सुरेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेसाठी आम्हाला एक सायकल इथे पुरस्कृत करण्यात आली आहे आणि त्यांच्या समेत रवी शेठ नाईक साहेब कामगार नेते यांच्या वतीनं देखील दरवर्षीप्रमाणे आम्हाला या स्पर्धेसाठी 2 सायकल इथे पुरस्कृत करण्यात आल्यात। साहेब आपलं सहर्ष स्वागत। स्पर्धेतून रजा घेत असताना भाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व नाना शेठ पाटील आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व भाऊ शेठ पाटील या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। क्या बात है, क्या बात है। रॉकस्टार देखिए मेहमानों का पर से काफी भीड़ देखिए बात करेंगे। एक तरफ हम देख सकते हैं पर रमेश शेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे, धनंजय शेठ पाटिल साहब बाबा ग्रुप है और राजेंद्र पाटिल साहब भी देखिए सोते देख सकते हैं। बहुत सारे देखिए अतिथि इस टूर्नामेंट में देखिए बड़ा बड़ा दिल जुड़ा हुआ है यहाँ पर से। देखिए यहाँ पर बात करेंगे, यहाँ पर हमारे संतोष सिंह देखिए और खास करके देखिए बात करेंगे यहाँ पर मुंह देखिए मिठा खींचे निश्चित रूप से मकर संक्रांति देखिए सभी को यहाँ पर हार्दिक शुभकामना देना चाहेंगे और चलेंगे यहाँ पर मुकाबला की तरफ। मुकाबला भी देखिए बड़ा यहाँ पर और विकेट पर देखिए खास करके माइक लग चुका है, आवाज आएगा भाई यहाँ पर विकेट कीपर क्या बात करते हैं यहाँ पर, बल्लेबाज के यहाँ पर चर्चा करते हैं यहाँ पर। अभी देखिए टीम का स्कोर बात करेंगे, 8 रन बना है और कमाल का देखिए यहाँ पर खास करके बात करेंगे यहाँ पर बॉलर बॉलिंग राइट ओवर द विकेट। सेकेंड होम देखिए बात करेंगे टीम उड़नौका टीम देखिए बात करेंगे पर भिवंडी परिसर से देखिए बहुत सारे टीम आए थे, लेकिन काफी टीम आई गई, लेकिन जिस टीम ने देखिए सुपर 12 में पहुंचने वाले एक लावते देखिए भिवंडी की टीम है। तर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षताई रवी शेठ नाईक, त्यांच्या समेत श्रुतीताई नाईक, सोनलताई रोहित पाटील, सुरेखाताई शिवकर, सुवर्णाताई पाटील या स्पर्धेतून रजा घेत असताना ताई आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। रवी शेठ नाईक साहेब कामगार नेते, आपण देखील या स्पर्धेमध्ये दमदार योगदान दिलात, आपणास पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। क्या बात है, क्या बात है। टूर्नामेंट के देखिए अंतिम नाइट जहां पर दर्शकों का खचाखच है। तसेच सन्माननीय अंकुश शेठ नाईक अंकुश शेठ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांना विनंती असेल या बा आपलं सहर्ष स्वागत। बहुत बढ़िया देखिए मुकाबला भी अच्छा चलता हुआ ओ जोर लगाना चाहते थे पर चेतन पाटिल खास करके इस टूर्नामेंट में देखिए बेखूबी रन बनाए हैं, एक अच्छे ऑलराउंडर हैं का। ओ यहाँ पर विकेट देखिए खास करके रोहित पाटिल जिन्होंने छक्के दागे थे, लेकिन उनका विकेट यहाँ पर खतरे की घंटी दबाव कहीं ना कहीं यहाँ पर बना हुआ है। चलेंगे डीजे के पास वापस जुड़ेंगे मेहमान के साथ इस मुकाबला में। देखिए थँक्यू व्हेरी मच डीजे ऑफिशियल प्रकाश चौगुले, गीतकार गायककार संगीतकार यांनी पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 कानपोली। मी प्रकाश भाई चौगुले यांना विनंती करतो आपण यावा आणि प्रकाश चौगुले साहेबांच्या वतीने आज या स्पर्धेसाठी एक चांगलं संगीत देखील बनवून दिलं। प्रकाश शेठ यावा, रोशन शेठ आपल्या या व्यासपीठावरती आमंत्रित करत आपलं सहर्ष स्वागत। तर एसके बाई भोकारपाडा, शंकरबाई फुलोरे, कैलासबाई फुलोरे, मितेशभाई भोईर आणि शिरीष नायर कोपरुली या सर्वांचं सहर्ष स्वागत। नहीं सही बताया रॉकस्टार देखिए प्रकाश चौगुले साहब को देखिए पहली रातों से हम बुला रहे हैं। तसेच सन्माननीय केतन बोहर साहेब, रॉयल मिडल सोसायटी आणि बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी, रोशन सर आपलंही सहर्ष, केतन सर आपलंही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे मित्र परिवार आपलंही सहर्ष स्वागत। कमाल कमाल मुकाबला देखिए पर पहला विकेट गवा चुके हैं रोहित पाटिल के नाम से, लेकिन अब बल्लेबाजी में आए आदिश मते, एक अच्छे ऑलराउंडर, दोनों देखिए टॉप के ऑलराउंडर से बहुत कुछ देखिए जिम्मेदारी जवाबदारी बन चुका होगा। लेकिन तारीफ करना चाहेंगे बस उड़नौका टीम के, जिस तरह से उन्होंने शुरुआत दी अपनी गेंदबाजी से। लहू की आग को अब चलाना है मुझे, पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे। घर का टीम भी देखिए पिछली मैच में हमने देखे यहाँ पर गेंदबाजी भी अच्छी रही, बल्लेबाजी भी लगातार। नितिन पाटिल
और ये चलिए ऊंचाई तो भरी है, क्या लंबाई लेकर जाएगा भाई यहाँ पर। कहती ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से बैटर बरसते हुए यहाँ पर आहे बघा नावाचा राज्य सरकार रॉयल माणूस आहे बघा नावाचा 12 नंबर वाला रोशन पाटील कोपरोली गावाचा 12 मेहनत करना है तो यहाँ पर कहते ना पसीना, मेहनत करके अगर पसीना बहाओगे तो क्रिकेट में जरूर तुम कामयाब बनोगे। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 16 पर 1 है। आदेश मध्य देखिए पहले ही हमने बताया था कि ये वो बल्लेबाज है अपना काम को आसान बना सकता है, मुश्किल को यहाँ पर सामना कर सकता है, लेकिन अभी तक देखिए गेंदबाजी ने बांध कर रखा था बल्लेबाज है। और फिर से एक बार देखिए हुक करना चाहते थे, लीडिंग एज शॉट लेके फील्डर देखिए यहाँ पर तू शेर है तो भाई मैं बब्बर शेर यहाँ पर। और तुरंत देखिए उज्जवल पाटिल यहाँ पर जवाब ढूंढे हुए और बड़ा विकेट देखिए आदेश पाटिल बैक टू पेबले। बदल चुका है यहाँ पर, अच्छा मेहनत आपकी तारीफ करना चाहेंगे और खिलाड़ी को भी मेहनत करना पड़ेगा कहीं ना कहीं। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 16 रन। चलिए टोटल की बात करेंगे, टोटल लेके जाकर पहुंचा है 16 रन। बघा याच्यानंतर सुपर 6 ची पहिली लढत 12 किंग गावदेवी कोपरुली विरुद्ध श्री गणेश 11 वलप अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल। पहिली सुपर 6 ची लढत ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। दोन्ही कॅप्टन यावं, कोपरुली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, वलप संघाचे कॅप्टन यावं। तैयार गेंदबाज पे शेख पार है और इस बार देखिए खोदा है भाई यहाँ पर, ऊंचाई तो ली और लंबाई भी जाता हुआ बड़ा हिट है। AK-47 चरण। नितिन भी रंग में आते हुए यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा क्या है। नहीं बाबूशाह, तुम्हें गोली चलाना भी आता है, बंदूक गिटार बजाने भी आता है, जरा बताओ। हाँ निश्चित रूप से पर नहीं, मेहमानों का थोड़ा सा रॉकस्टार आपके चल रही है और कोई बात नहीं, अगर आप फ्री हो गए तो फिर हम निश्चित रूप से पर कोई बात नहीं। रॉकस्टार पहले मेहमान हमारे बहुत जरूरी होते हैं। तर चला बघा कोपरुली विरुद्ध मॅच असेल, पहिला सुपर 6 चा ती वलप, दुसरी असेल वाजे विरुद्ध पेंदर आणि नेरे विरुद्ध यातून जो विजेता संघ असेल। ऊंचाई तो ली है लेकिन लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ पर। और बड़ा विकेट देखिए इस वक्त जिस बल्लेबाज के पर वेट इंतजार था, छक्का लगाए थे यहाँ पर, क्योंकि डेट ओवर के स्पेशलिस्ट बल्लेबाज निखिल पाटिल इस वक्त उनका विकेट गिरता हुआ। मजा आए मैच के साथ साथ है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 22 रन बना है, लेकिन प्रीतम पाटिल देखिए नए बल्लेबाज आए हैं, लेकिन चेतन पाटिल देखिए जब तक मैदान पर रहेंगे, कहते ना खाने में जहर मिला दो तो उसका इलाज है, अगर शराब में भी जहर मिला दो उसका भी इलाज है। लेकिन चेतन पाटिल ऐसा खिलाड़ी है देखिए जिन्होंने छोटी सी दुनिया से सफर करते करते आज देखिए रायगढ़ प्रीमियर लीग से लेकर ग्रामीण के देखिए चीता बन चुके हैं भाई। 22 पर 3 है, लेकिन सब चेतन पाटिल की बल्लेबाजी। और सेकेंड होम टीम लेके बात करेंगे उड़ू नवगढ़ टीम है,
अब इनके पर बहुत बड़ी चुनौती यहाँ पर आखिरी 12 गेंद गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज गिरीश पाटिल के पर गेंदबाजी में आएंगे। लेकिन इस ओवर के बाद नितिन गिरीश का गाना सुनेंगे। इस ओवर के बाद 22 पर 3 है। निश्चित रूप से टूर्नामेंट के टाइटल सॉन्ग भी हम सुनेंगे, मुकाबला के भी सुनेंगे। और चेतन पाटिल देखिए यहाँ पर बड़ा शॉट खेलने के लिए अब तैयार हो चुके हैं। कहते ना उलझन तो बहुत है, सुलझाऊं कैसे यहाँ पर, लेकिन तारीफ करना चाहूंगा उड़ूगढ़ टीम के गेंदबाजों का, जिस तरह से यहाँ पर कंट्रोल दिखाया अपने गेंदबाजी में। तर बघा ऑफिशियल प्रकाश चौगुले गीतकार गायक संगीतकार यांनी पुरस्कृत केले संघ अथर्व 11 गावदेवी कणपल्ली संघाने जर हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी संघाचे पुरस्कर्ते प्रकाश शेठ चौगुले साहेब गायक गीतकार संगीतकार यांच्या वतीने 5000 रुपयाचा पारितोषिक। क्या बात है प्रकाश चौगुले साहब, देखिए बंदूक भी चलाना आता है, गिटार भी। और प्रीतम पाटिल के बात करेंगे ग्लेन मैक्सवेल टेनिस क्रिकेट के आखिरी में आते हैं, ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हैं, लेकिन सब कुछ रॉकस्टार बात करेंगे यहाँ पर। चेतन पाटिल के बल्लेबाजी बहुत कुछ मायना रखेगा फाइटिंग टोटल तक पहुंचने के लिए। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 24 रन। और कहा जाता है ना नितिन डीजे के बिच्छों के डंग में और सांप के फन में जहर होती है, लेकिन यहाँ पर चेतन पाटिल की बल्लेबाजी में हमेशा कहर होती है। लेकिन अभी भी 10 गेंद बचा है, क्या वो कहर दिखेगा या जिस तरह से ओडू नौगढ़ टीम के गेंदबाजों ने यहाँ पर कमाल की गेंदबाजी, एक्सलेंट गेंदबाजी देखिए हर रूप में देखिए यहाँ पर बांध कर रखे हैं। और चेतन पाटिल को देखिए यहाँ पर पूरी तरह से चारों खाना चित है, मानो के पैर पर बेड़ी डाल दिए हैं, लेकिन कब तक रोकेंगे ये आने वाला वक्त ही बताएगा। अभी भी इनिंग का 9 गेंद बचा है, टीम का स्कोर देखिए 24 रन है। खामोश रखें, बल्लेबाज को शांत रखें यहाँ पर, इसलिए तो कहा जाता है ना मत सोच जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, कभी बल्लेबाज के ऊपर है तो कभी गेंदबाज के ऊपर है। एक एक गेंद के सवाल पूछ रहा है, सुपर 12 का सवाल है, क्योंकि सुपर 6 में पहुंचने के लिए कड़ा संघर्ष कड़ा मेहनत है। चेतन पाटिल देखिए जिस बल्लेबाज की बात कर रहे थे भाई यहाँ पर, इस वक्त देखिए बड़ा विकेट चेतन पाटिल का गिरता पर, और ओडू नौगढ़ टीम देखिए सेलिब्रेशन मचाते हुए कहते ना मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। से आए थे बिच्छू, अब देखिए बिच्छू मार गया बीच बजरिया में। यही तो बताया था कि बिच्छू के डंग में सांप के फन में जहर होती है। बिल्कुल बाबूशाह, स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं बाबा बिल्डर्स की असली पहचान यानी कि गरुड़ा भाई शशिकांत भाई इनको देख सकते हैं, और हमारे बाबा बिल्डर्स राजेंद्र शेठ इनको भी स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, जिनका काफी दमदार योगदान। और निश्चित तौर पर पहले जमाने में जब मैचेस होते थे हर जगह आप देख सकते हैं बाबा की पहचान, बिल्कुल आप देख सकते हैं। जहां तक हमारे गरुड़ा भाई शशिकांत भाई जिन्होंने काफी दमदार योगदान दिया। क्या बढ़िया कमाल के देखिए पर माफी चाहेंगे हम पर। आज देखिए फाइनल नाइट है, आज मंच पर भी देखिए तूफान मेहमानों का, और इसके साथ साथ देखिए मुकाबला में देखिए पर क्या कमाल के देखिए ओडू नौगढ़ टीम लगातार देखिए रायगढ़ पर आ रही थी, जा रही थी, सफर बना रहे थे। अभी सफर में देखिए ये लीजिए बाबूशाह राजेंद्र भाई पाटिल इनको देख सकते हैं, दमदार व्यक्तिमत्व बाबा बिल्डर्स के सर्वे सर्वा, और निश्चित तौर पर उनके साथ उनके छोटे भाई गरुड़ा भाई शशिकांत भाई को भी आप देख सकते हैं, काफी दमदार योगदान। स्वागत है आपका। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर चेहरा देखते हुए, और इस बार देखिए खींचा भाई, ऊंचाई भी ली और लंबाई भी लेता हुआ यहाँ पर 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। ये देखिए मयूर माथे देखिए यहाँ पर नीचे आकर छक्का लगाते यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 31 रन। कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है। ओ ये देखिए और एक देखिए यहाँ पर ऊंचाई तो ली है, क्या लंबाई यहाँ पर, ओ क्या छूटा है भाई यहाँ पर, चिंगो चिंगो मुश्किल था लेकिन नामुमकिन नहीं भाई यहाँ पर। क्या मुकाबला चलता हुआ देखिए यहाँ पर। कौन कहता है किस्मत कामयाबी तय करती है भाई, इरादों में दम हो तो फिर मंजिल भी झुका करती है। रिप्ले में देखेंगे देखिए रॉकस्टार किस तरह के बल्ला मुड़ाता, लेकिन बाउंड्री लाइन के करीब है, गेंद को देखिए कंट्रोल है फील्डर्स। तर किरणभाई पाटील यांच्या वतीने आई एकवीर इव्हेंट लाईव्हचे सर्व संदेश यांच्यासाठी हेल्थची व्यवस्था केली, प्रफुल्लसाठी हेल्थची व्यवस्था। धन्यवाद, आपलं मनापासून आभार, आमची पण व्यवस्था करा।
चलिए अब क्या बढ़िया देखिए लाइव टेलीकास्ट है, क्लियरिटी क्वालिटी, मानो कि आईपीएल में जिस तरह के दृश्य दिखाया जाता है आईपीएल में, उस एंगल से देखिए कैमरामैन से। और सेफ है बिल्डर भाई, इसे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। जैसे हमारे संतोष दादा देखिए, भला ही घर की टीम हारी लेकिन राजधानी देखिए जो होंगे राज करते जा, और वहां देखिए अभी भी देखिए राज करते हुए नेरे धुंधरे विभाग के देखिए बात करेंगे। पहला 2 टीम बाहर हुआ, उसके बाद देखिए लगातार 3 टीम मुकाबला जीतते गई, और घर का टीम भी देखिए अपना। रोशन दादा पिछले साल भी हम थे फाइनल डे, और आपका चलवा था, इस साल भी देखिए चलवा, लेकिन देखते हैं आगे आकर क्या होता है। अपना 32 रन बनाए हैं, बुराई भी है मुझ में अच्छाई भी है मुझ में, अरे ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए अपना। और कहीं ना कहीं पर आज भिवंडी से देखिए लंबे सफर करके टीम आई है, बड़ा चुनौती। और बहुत जल्दी देखिए मौका, बल्ले का मुंह बंद करते हुए यहाँ पर से प्रीतम पाटिल देखिए नौ स्ट्राइक पर तड़प रहे भाई, तड़प होनी चाहिए आपके अंदर। कहते ना सपना तो हर कोई देख लेता है, लेकिन शेर कभी शिकार करने का सपना नहीं देखता है। अगर यहाँ पर बची हुई यहाँ पर गेंद बचाए देखिए, अभी भी 5 गेंद प्रबोल देखिए बात करेंगे रेड बुल एनर्जी, लेकिन यहाँ पर अभी भी देखिए 5 गेंद बचाए। और इस बार देखिए दूर दूर काफी दूर रखा गया यहाँ पर व्हाइट का इच्छा देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ, एक्स्ट्रा रनों से टोटल तो आगे पहुंचेगा, लेकिन मंजिल नहीं भाई यहाँ पर। तो बाबूशाह खान रोड लाइंस के ओनर मटालू सेठ खान, इनके ओर से कानपुर टीम को भी शुभकामनाएं, चुके उनका स्वागत है। क्या बात है, मटालू सेठ भी देखिए आगे बीच में पे, वेलकम स्वागत है मटालू सेठ। 33 पर देखिए यहाँ पर 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं, लेकिन अभी भी देखिए प्रीतम पाटिल नौ स्ट्राइक पर तड़प रहे हैं, लेकिन यहाँ पर गणेश पाटिल यहाँ पर देखिए मयूर मते यहाँ पर छक्का लगाए थे, इरादा साफ था, लेकिन आखिर की देखिए जो गेंद बचाए पर प्रीतम पाटिल चाहेंगे भाई कि अंतिम गेंद पर खेला जाए। यहाँ पर दिक्कत आने की बात करेंगे, यहाँ पर खास करके साझेदारी नहीं बना यहाँ पर रोहित पाटिल देखिए, और इनका मुझे लगता है आउट होना यहाँ पर कहीं ना कहीं जरूरत नहीं था। यहाँ पर रनआउट देखिए, उसके बाद चेतन पाटिल बहुत कुछ उम्मीद था, भरोसा था, लेकिन उनका भी विकेट गिरा पर, और आदिश मते इरादा साहब की थे छक्के से, लेकिन उसके बाद गेंदबाजों ने मत चलाया। 34 पर 4 है, लेकिन इस इनिंग का देखिए अभी भी गेंद आना बाकी है भाई, 4 गेंद अभी भी शेष है। ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, और ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। प्रीतम पाटिल देखिए बल्ला चलाते हुए, कहती है ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही तबाही तबाही। देखिए आता हुआ 6 रन, राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। प्रीतम पाटिल देखते पर इरादा साहब के, और उसके बाद देखिए कमबैक दूर व्हाइट का इजाफा। क्या मुकाबला चलता हुआ यहाँ पर, कहती ना सक्सेस पाने के लिए हमेशा एक्शन की जरूरत होती है, और एक्शन पर देखिए आता हुआ रिएक्शन 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 देखिए पूरी मैदान में सन्नाटा यहाँ पर, क्योंकि 41 पर देखिए 4 विकेट गिरते हुए पर राजा देखिए पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। क्या प्रीतम बनेंगे इस ओवर को राजा या गेंदबाज? और दूर रखा यहाँ पर, लेकिन से विकेट को साइड बिखार दिया भाई। यही तो बात किया था कि राजा के लिए साइज की जरूरत नहीं होती है, आपकी काबिलियत की जरूरत है, और गणेश पाटिल ने देखिए अपना काबिलियत दिखा दिया पर, और प्रीतम पाटिल को कैसे चारों खाना जीत के रिप्ले में देख सकते हो। और सफल हुए थे, लेग स्टंप को बिखार दिया भाई यहाँ पर, बड़ा विकेट 41 पर 5। जे आपण या ठिकाणी आमच्या या स्पर्धेचे दमदार आयोजक रोशन शेठ पाटील यांची सुकन्या आरोहीताई यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो, त्यांच्या समेत आमचे किरण पाटील कोच संघाची यांची सुकन्या क्रिन्सीताई किरण पाटील यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो। या छोट्या चिमुकल्या मनमुराद या स्पर्धेचा आनंद घेत असताना आज मकर संक्रांतीची सुट्टी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मनमुराद या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आरोहीताई, आणि उद्या पण सुट्टी आहे, आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना क्रिन्सीताई आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं, धन्यवाद। बहुत बढ़िया देखे 2 गेंद बचाए उमेश दादा पाटिल देखे, खास करके जन्मदिन कानपुर टीम है सुजीत दादा लीजिए, बहुत है कानपुर के देखिए यहाँ पर समर्थक काफी तादाद से, और वहीं देखिए भिवंडी से टीम सफर करके आई है। ऑनलाइन बहुत सारे दर्शक जुड़े, नए बल्लेबाज है, और ये चलिए नए बल्लेबाज के लिए कठिन तो यही बनेगा भाई, इसलिए मयूर ने इरादा साहब किया लेग बाई से रन आता हुआ,
और रॉकस्टार देखिए क्या मुकाबला जिस टीम ने देखिए बात करेंगे ग्रामीण का दिल्ली धमाका हम जिक्र करते हैं एमआरडीसी तलोजा विभाग की मजबूत टीम है लेकिन तारीफ करना चाहेंगे भिवंडी से देखिए दूर से आए हैं लेकिन बता रहे भाई यहाँ से कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से लेकिन सेकेंड इनिंग में जब गेंदबाजी के लिए आएंगे कानपुली टीम के गेंदबाज है तभी वो भी भाई बताएंगे भाई कि हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है मजा आएगा नो डाउट से मुकाबला में काफी मजा आएगा अंतिम गेंद और ये चलिए सीधा स्टेट के लिए यहाँ पर फील्डर से भाई एक रन तो जोड़ेंगे दूसरे के लिए भागते हुए यहाँ पर और दूसरे के लिए देखते हैं यहाँ पर शायद अंपायर कॉल देखते हैं यहाँ पर चेक करना चाहेंगे सब सिग्नल नॉट आउट है लेकिन फिर भी डीआरएस रखें और मेन अंपायर की तरफ से देखिए पर ओ माय गॉड एक शॉर्ट रन है यहाँ पर अगर रन आउट होते हैं तो फिर एक भी रन नहीं आएगा रॉकस्टार लेने का देना पड़ जाएगा चलिए तीसरे अंपायर जोड़िए यहाँ पर तो चलिए अंपायर शॉर्ट रन भी चेक किया जाएगा क्या और शॉर्ट रन भी देखिए चेक किया जाएगा रनआउट भी चेक किया जाएगा चलिए बल्लेबाज तो सुरक्षित हैं लेकिन अब शॉर्ट रन को दिखा जा रहा है बहुत बढ़िया देखिए अच्छी अंपायरिंग तारीफ करना चाहूंगा आसान नहीं रहता है अगर यहां पर शॉर्ट रन नहीं रहेगा तो फिर 2 रन आएगा नहीं तो फिर 1 रनों में यहां पर चलिए रन कंप्लीट है यहाँ पर से पहले बल्ला आया था उसके बाद थोड़ा सा हल्की से अब हमें 2 रन कंप्लीट है और इनिंग कंप्लीट है यहाँ पर कुल टोटल की बात करेंगे यहाँ पर डबल 4 44 रन जीत के लिए 45 की जरूरत है मित्रांनो राजेंद्र शेठ पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर रोशन शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील आपणास विनंती करतो चलिए यहाँ पर 12 खिलाड़ी थे चेक किया गया दोनों रन कंप्लीट है यहाँ पर 45 बनाना है ओके तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो दमदार व्यक्तिमत्व बाबा बिल्डर्सचे दमदार नेतृत्व राजेंद्र पाटील साहेब आपण यावं आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल बाबा ग्रुप महाराष्ट्र राज्य आपण पाहिलात मित्रांनो धनंजय शेठ पाटील यांचे बंधू आणि आपण या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं एक 2 व्हीलर बाईक दरवर्षीप्रमाणे आपण पाहतो ते बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व धनंजय शेठ पाटील यांचे बंधू सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान त्याच्यानंतर पुढचा सन्मान मित्रांनो की प्रथमतः बाबा नावाची सुरुवात ज्यांनी केली आम्ही समालोचन करत असताना ज्यांचा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये दमदार योगदान राहिलंय ते नेरे दुंद्रे नव्हे तर पनवेलचा बाबा गरुडा म्हणून ज्यांची ओळख आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबा म्हणून नावाला दमदार योगदान दिलं ते गरुडाबाई शशिकांतबाई पाटील यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल शशिकांत शेठ यावा मी संतोष शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते गरुडाबाई केजीएफ यांचा इथे शुभ सन्मान 6699 जिनकी असली पहचान बाबा तलवार म्हणून ब्रँड आपण पाहतो ते शशिकांतबाई यांचा सन्मान डीजे बाबा ग्रुपची असली पहचान त्याची तलवार आहे निशान बाबा ग्रुपची असली पहचान त्याची तलवार आहे निशान आहे बाबा ग्रुपची शान धनंजय पाटील नेता महान थँक्यू डीजे त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया एसके भाई यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही इथे विनंती करतो या ठिकाणी संतोष भाई आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा पूर्ण घेणार नाही सोड तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो रायगड जिल्हा शिवसेनेचे दमदार नेतृत्व आणि रामदासजी शेबाले साहेब भीमा कॉम्प्लेक्स कलंबोलीचे दमदार नेतृत्व यांचे अभ्यासू आणि विश्वासू सहकारी सन्माननीय रुपेश शेठ फुलोरे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन त्यांच्या समेत हनुमान फुलोरे साहेब आणि त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो त्याच्यानंतर शंकर फुलोरे कैलास फुलोरे मितेश भोईर आणि शिनीश नायर या सर्वांना विनंती करतो की आपण यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल तर शंकरबाई यावा कैलासबाई यावा मितेशबाई शिनीश नायर या शिनीश नायर बाईंना विनंती करतो आपण यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल संतोषबाई यांच्या शुभास्ते आपण या सर्वांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया त्याच्यानंतर शंकर फुलोरे कैलास फुलोरे आणि मितेश भोईर
यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. त्रिवेणी संगम आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर केतन बोहत साहेब बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहतो मितेश भोईर यांचा इथे सन्मान मित्र परिवारांचा. तर केतन बोहत सर यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया. यावं, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच. तर निकेश पवार साहेब पाले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांना विनंती असेल आपण यावं. तर इथे आपण केतन बोहत साहेब बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी यांचा सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया मित्रांनो, की दरवर्षीप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी सॉफ्ट एनर्जी ड्रिंक आपण पाहतो ते हरेश भाई पाटील यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया. तर हरेश भाई यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत मित्रांनो. माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हरेश भाई यांचा सन्मान. बघा दरवर्षीप्रमाणे मित्रांनो एनर्जी सॉफ्ट ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी सॉफ्ट एनर्जी ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून दिली जाते ते सन्माननीय हरेश भाई यांचा इथे सन्मान. आणि बाकी सन्मान आपण ही मॅच झाल्यानंतर करूया. तत्पूर्वी टॉस देखील करूया. दोन्ही टीम मध्ये वलप विरुद्ध कोपरुली या दोन संघांमध्ये इथे टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी तर राजेंद्रभाई पाटील आणि त्यांच्या समेत गरुडाबाई शशिकांत भाई आणि राजेंद्रभाई यांना दोन्ही बंधूंना विनंती करतो आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. यावं राजेंद्र शेठ पाटील बाबा बिल्डर्स आणि शशिकांत भाई दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. सुपर 6 ची पहिली लढाई एवन जोडी मित्रांनो, बंधू प्रेम कसा असावं शशिकांत भाई आणि राजेंद्र भाई या दोन्ही बाबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. राजेंद्र भाई असं म्हटलं जातं आयुष्यात जातात संघर्षाच्या वाटा, समुद्रात असतात तुफानी लाटा. आता करूया सुपर 6 च्या पहिल्या सामन्याचा छापा आणि काटा. उडवा. हेड सीस कॉल, कॅप्टन टेल सीस कॉल. तर टॉस जिंकलाय कोपरुली संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सन्माननीय एसके भाई यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 3000 रुपयाचे योगदान लाभलंय. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. पहिल्या चेंडूमध्ये षटकार मागला गेला. गडी लवकरची दमदार सुरुवात प्रचलित होण्याचा पल्ला काढत असताना या चेंडूवरती एक धाव कंप्लीट. एखादा वेळेस संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. हा सामना जर वडू नवकर संघ हा सामना जिंकला तर वडू नवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय निखिल चौगुले साहेब यांच्या वतीनं या टीम साठी 2 बोकड असणार आहेत. सामना आज जिंकला तर उद्याच मेजवानी असेल. तरी याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी क्रिकेट संघाचा 40+ मास्टर कपिल देव म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते भरत शेठ पाटील वाकडी सोयरे परिवार यांचं या ठिकाणी शुभागमन. भरत यावं, आपलं सहर्ष स्वागत. अध्यक्षमतेचं हे दमदार षटक आपण पाहिलं. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आलेला हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. सलामीची जोडी मैदानामध्ये राहुल आणि केतन पाटील हे 2 फलंदाज विचार केला तर राहुलच्या बॅटमधून एक षटकार आणि त्यानंतर आलेला हा सिंगल आणि हा केतन पाटील पहिल्या चेंडूला सामोरे गेला. तर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण पाहू शकाल गरुडा भाई, अर्थातच बाबा पहिचान, शशिकांत भाई, शिनीश भाई आणि एस के भाई या स्पर्धेतून रजा घेत असताना भाई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. येणार आहेत का? थँक्यू. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. झेल सुटला आणि त्यानंतर रन आउटची देखील संधी होती, ती देखील गमावली आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. आदेश मते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय एक सुंदर गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षण न लाभलेली 7 आणि इथून तर मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. बबली याचं चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेला आपण पाहताय. थोड्याच वेळामध्ये मनीष पाटीलचं देखील गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे षटक फेकत असताना आदेश मतेने दमदार कामगिरी केली, पण तेवढीच चांगली कामगिरी आज दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेला वडू नवकर संघ मैदानामध्ये पाहताय. आणि या स्पर्धेमध्ये नाही तर
रायगडमध्ये ज्या ज्या नामांकित स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी हा संघ ओळखला जातोय. हा चेंडू जर आपण पाहिला ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाईल. एक चांगली गोलंदाजी डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूमध्ये षटकाराला संदेश आणि तिथून मात्र आदेश मध्येच कमबॅक पाहायला मिळालं. 9 धावा धावफलकावरती 45 धावा जमवायच्या आहेत. दीपक आता आपण स्टंप माईक देखील पाहतो. स्टंप माईक देखील आपल्याला पाहायला मिळेल आता. नक्कीच हा एकविरा लाईव्ह इव्हेंट आणि संदेश शेळकेचं हे सुंदर काम. गुडघा टेकून अगदी ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकात धावा लागल्या गेल्यात. 9 धावा. येणारे चेंडू असतील 18 आणि 45 धावसंख्येचा पल्ला गाठायचे म्हणजे 36 धावसंख्येची गरज असेल. तर नक्कीच आदिनाथपर्यंत शिवाजीनगरवरून हा सामना लाईव्ह पाहतात. त्याच्यामध्ये देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. नवी विभागामधील एक अष्टपैलू खेळाडू व्यावसायिक खेळ ज्याचा आपण पाहिलाय करून बनसोलकर हा देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यानंतर मेजर बिंगो ग्रुप अर्थात सलील फडके आणि बीके पाटील यांच्यामध्ये देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्याचं देखील आपण वेलकम. एकंदरीत बबली पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 आल्या षटकानंतर सुंदर कमबॅक झाला. आदेश मध्ये पण एनर्जी असतील 18 आणि धावसंख्येची गरज 36. 12च्या सरासरी धावा जमायला लागतील. मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तुकाराम पाटील. करण पाटील हा गोलंदाज दुसरा षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 4 षटकांची लढत मैदानामध्ये महत्वपूर्ण सामना. सुपर 12 ची अंतिम लढत. अगदी पायावरती चेंडू वाजलेला पंचांचा इशारा येतो की लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. जे 44 धावा जमवल्या 45 धावांचा पल्ला गाठत असताना सुंदर कामगिरी आपण पाहत आहे आणि एकंदरीत जर पाहत आहे खूप चांगली प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना तब्बल 1500हून अधिक प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाज जर पाहिला केतन पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळतो. पंचांनी सांगितलं की चेंडूला उंची जास्त आहे आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 2 मिळाल्यात. कारण पायचीचा फलंदाज बाद देण्याअगोदर पंच 3 गोष्टींचा बबली नेहमी विचार करत असतात. एकदा चेंडू पडलाय कुठे, चेंडूला उंची किती आणि चेंडू पडल्यानंतर कोणत्या दिशेने बोलतोय आणि तिन्यांची सामुग्री पाहिली त्यानंतर पंच आपला निर्णय देत असतात. आणि पंचांनी सांगितलं की चेंडूला उंची 2 धावा मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. 45 धावांचा पल्ला गाठत असताना हे संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ अतिशय मातबर संघ आहे. दोन्ही संघाचा खेळ आपण बॉल मधून हे 2 संघ क्वालिफाय होताना आपण पाहिल्यात आणि अंतिमची लढत सुपर 12च्या मॅचची आपण पाहताय. करंचा हा चेंडू वेगवान फटका सरळ बॅटने खेळाडी ब्लॉक आपला चेंडू जातोय. शतरक्षक खेळण्यात असेल 1 मिनिट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 13 धावा धावफलकावरती. एक वेगवान गोलंदाजी ही ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे तो कानपोली संघ मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फलंदाजी देखील तुम्हाला पाहायला मिळाली वडू नवगड टीमची. कारण एकंदरीत जर आपण पाहिला कारण एक फलंदाज बाद झाला नाही ही जमेची बाजू असेल. ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न जाग्यावरून अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय. फलंदाज जर आपण पाहिला राहुलचा आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवरती राहुलच्या बॅटमधून षटकार आला आणि त्यानंतर मात्र काय कमबॅक राहिले टीमचं. यासाठी बोललं जातं हा संघ शेवटपर्यंत मैदानामध्ये जिद्द आणि जिद्द करत असताना आणि इथून मात्र सुंदर कमबॅक. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. हा चेंडू देखील अगदी पायावरती आदळतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न असेल का पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लेग बायच्या सुरूमध्ये सिंगल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 45 धावांचा पल्ला गाठत असताना 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती. अद्याप धावसंख्या जर पाहिली 31 धावसंख्येची बबली गरज असणार आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला चेंडू जर आपण पाहिला गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्यात. केतन पाटील स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल.
हा चेंडू फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षण तैनात आहे. रिस्की धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. फेकिंग खराब दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. तिसरीसाठी देखील येतील. फेकी खराब आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. दोन षटकामध्ये धाव पकडले धावाला लागले 16. येणारे चेंडू असतील 12 आणि कोणती धाव संघाची गरज आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय रुपीनजी फुलोरे भोकरपाडा, हनुमंतू फुलोरे भोकरपाडा, किशोर फुलोरे भोकरपाडा यांच्या माध्यमातून देखील 24 आणि 35 तारखेला 2 दिवसीय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते आणि पाणी देखील मैदानामध्ये पुरवला जाईल. परंतु संदेश एकंदरीत जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 आल्याने दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली करणची. अप्रतिम षटक फेकलं. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात फक्त सोळा धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे चेंडू असतील 12 आणि 29 धावसंख्येची गरज आहे. जे 45 धावसंख्येचा पाठला गाठायचा होता. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली कानपोलीस संघाची गोलंदाजी आदेश मतेची. दुसरं षटक फेकलं करण पाटील दमदार कामगिरी राहिली आणि येणारे 2 षटकामध्ये 29 धावा 14.50च्या सरसन धावसंख्या जमवायचे. रोहन पाटील गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. डावखुरा त्याचा हा गोलंदाज. समोर फलंदाज आपण पाहिला केतन पाटील. नौका खेळाडू मैदानामध्ये धीरज धुमाल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ह्या धावा या स्पर्धेमध्ये आपण जर एकंदरीत पाहिलाय मनीष पाटील आलाय गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. त्याचं देखील आपण करूया वेलकम. कारण पुढची लढत देखील कोपरली संघाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. केतनच्या बॅटवरती चेंडू आला नाही. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न परंतु एका धावीने संघ जाऊन पंचाचा इशारा येतो की लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 11 आणि 28चं समीकरण. 11-28चं समीकरण. सामना कोण जिंकेल याकडे मध्ये सर्वांच्या नजरा असतील. अगदी सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करणं भाग पाडलंय. पहिल्या चेंडू षटकारानंतर एकही मोठा फटका ज्याच्या बॅट मधून आला नाही तो संघ वडू नवगड मैदानामध्ये पाहतोय. कानपोलीस संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आहे आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली तिन्ही गोलंदाजाकडून. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 11-28चं समीकरण मैदानामध्ये. हा चेंडू सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज होईल बाद. दुसरा आदरा मिळेल 17 या धावसंख्येवरती. देख सकते आईआईसी के सर्वे संजूभाई सागवान अब बाकापी लकी पैकर जाने जाते हैं और क्या उनकी टीम सुपर 6 में क्वालिफाय हो चुकी है. संजूभाई आपका स्वागत आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. संजूभाई आपलं सहर्ष स्वागत. जर इथून सामना जिंकला संगीतकार गीतकार गायक ऑफिशियल प्रकाश चौगुले पुरस्कृत अथर्व 11 गावदेवी कानपोलीस संघानं जर सामना जिंकला तर त्यांच्यासाठी संघाचे पुरस्कर्ते प्रकाश चौगुले यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 17 धावा धावफलकामध्ये लागल्यात. 10 चेंडू आणि 28 समीकरण मैदानामध्ये. मनीष पाटील आपण जर पाहिलं गोलंदाजी अतिशय तोफखाना असणारा संघ आपण पाहतोय कानपोलीस संघ. रोहन पाटीलचं दमदार षटक राहिले. 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. 1 विकेट मिळवली आणि दमदार कामगिरी राहिली. बादल नौका खेळाडू मैदानामध्ये. बादल पाटील 4थ्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटला चेंडू वेगाने तो कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षण देण्यात. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती.
तिसरं षटक मार्गस्थ असताना 18 धावा धावफलक आपण पाहत आहे हे 45 धावांचं माफक लक्ष असं वाटलं होतं. मागील सामन्यामध्ये कोपरोली संघाने काय दमदार कामगिरी केली होती. नितीन पाटीलच्या जोरावरती सलग 3 सामने जिंकला आणि सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा 12-12 किंग कोपरोली आई गावदेवी कोपरोली संघ मैदानामध्ये पाहिला. आणि इथून मात्र टीमला चांगलं काम करावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. येणारी चुकी असतील 9 समीकरण जर आपण पाहिलं या ठिकाणी एक चांगलं क्रिकेट पाटील चेंडू फेकला गेला आणि क्रिकेटला चेंडू थांबलो वेगाने चेंडूवरती आलाय. एक पेशा काही मिळाला नाही. एखाद्या संघ जाऊन पोहोचला कोणी लागला गेल्यात काय दमदार गोलंदाजी राहिली. आतापर्यंत 2 संघांमध्ये आपण जर पाहिलं ना तर 2 मॅचेस झाले, दोन्ही सामने म्हणून एवढ्या संघाने जिंकले. परंतु ही तिसरी लढत या 2 संघांमध्ये बिग फाईट आणि पलटवार पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदीने उतरले मैदानावरती. कारण 2 सामने झाले तिथून मात्र अगदी कमजोरीचा अभ्यास केला गेला आणि कोणत्या दिशेने गोलंदाजी करावी हे चांगलं जमलंय यावेळी कानपुर संघाच्या गोलंदाजांना. रोशन पाटील गोलंदाजी मार्गवरती पोलीस धावा लागल्या गेल्यात. अद्याप 36 धावसंख्येची गरज असणार आहे. या षटकातील 8 चेंडू 36 समीकरण. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. मॅचच्या आतल्या भागाला चेंडू स्पर्श होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधील तुम्हाला पाहायला मिळेल. मनीष काय दमदार गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये धावा खर्च केला 4. संबंध देखील पाहायला मिळाले. 5 चेंडूमध्ये दमदार कामगिरी पाहिली रोहन पाटील या गोलंदाजाची. अद्याप 25 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. एक रंगतदार सामना म्हणून या चेंडूमध्ये चौकारकर षटकाराची अपेक्षा करत असेल. हा चेंडू खोदून काढलाय. कावकाडा क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू 2 क्षेत्ररक्षक येते. सुंदर क्षेत्ररक्षक फेकी देखील अचूक आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झालेली नाही हे या ठिकाणी पाहिले जाईल. वेगाने कंप्लीट केली. दुसरी धावेसाठी प्रयत्न अतिशय दमदार राहिलाय. पण या ठिकाणी पाहिलं जाईल की दुसरी धाव पूर्ण करत असताना खेळाडू क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला आहे की नाही. आणि इथून मात्र ऑनफिल्ड निर्णय आलाय आणि हे देखील पाहायला मिळते की फलंदाज बाद आपण या ठिकाणी पाहू शकाल. अजून एक धक्का वडूनगर टीमला आणि व्यासपीठावरती संतोष मामा संतोष यांचं आगमन होऊन जाऊ दे डीजे. आपण पाहिले नेरे संघाला 6 चेंडू मध्ये नेरे संघ गोलंदाजी करता 6 चेंडू 23 धावसंख्येची गरज होती. तो सामना देखील आपण पाहिला. बॉलर बॉलिंग लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हे संदेश जेवला का रे? आवाज आला असेल तर हात कर वरती. अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज चेतन पाटील. 6 चेंडू 24 समीकरण मैदानामध्ये. पहिल्या चेंडूमध्ये दमदार हिट लागवावे लागेल फलंदाज केतन पाटीलला. या केतन पाटील कडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या टीमला, तो अपेक्षा खरा उचलू शकला नाही. खोलवर टप्प्याचे गोलंदाजी डावखुरी हाताचे गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल पाहायला मिळाली. दीपक आपण स्टंप माईक जे पाहतो संतोषभाई, स्टंप माईकचा आवाज तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून देखील येईल. कारण आंतरराष्ट्रीय मध्ये देखील आपण पाहतो जेव्हा महेंद्रसिंग धोनी विकेट कीपिंग करत असतो तेव्हा सांगत असतो जट्टू ये क्या कर रहा है, थोडा आगे डाल. हे तुम्हाला मैदानावरती आवाज येईल ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून. म्हणजे खेळाडूंच्या हालचाली काय बोली त्यांनी कहतायत ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच खूप चांगलं योगदान. स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी फलंदाज होईल बाद. आणि बघा कानपोली संघाने जर सामना जिंकला तर संघाचे पुरस्कर्ते ऑफिशियल गीतकार गायक संगीतकार प्रकाश शेठ चौगुले यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान.
विनायक गायकर यांच्या वतीनं 2 विकेटसाठी 3,000चा पारितोषिक असेल, कारण स्पर्धेचे नियमावली हॅट्रिक साठी कोणत्याही प्रकारचं पारितोषिक नाहीये. चेतनसाठी या ठिकाणी 2 विकेटसाठी 3,000चं पारितोषिक असणारे विनायक गायकर साहेब कानपोली यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडू विकेट आणि येणारे चेंडू असतील 4 आणि धावसंख्येची 23 धावसंख्येची गरज आहे. 4-23 समीकरण मैदानामध्ये 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय करण आणि मयूर. आणि विकेट मिळाली आणि तब्बल 3,000चा मानकरी ठरलाय गोलंदाज चेतन पाटील. हे कर्णधार इथे कोपरुलीचे उपस्थित झालेत. त्याच्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणतात वल्लभ क्रिकेट संघ वाजे, त्याच्यानंतर पेंदर संघाचे संघनायक आपण यावं, नेरे संघाचे संघनायक आपण देखील यावं आणि यातून विजेता संघ एकूण 6 संघ सुपर 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एक विकेट मिळवला तर 1,000चा पारितोषिक असणार आहे विनायक गायकर यांच्या माध्यमातून. यावेळी चेंडूवरती येईल षटकार आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. आणि त्यांच्या समेत पियुष आणि प्रियश केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय संतोष शेठ यांना आपण या ठिकाणी पाहतो मैदानाचा फेरफटका मारत असताना. गोलंदाज चेतन पाटील 3,000चा मानकरी ठरलाय. त्यानंतर आणखी एक येत आहे. 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहिलं आणि 34 धावा धावांमध्ये लागल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये कमी धावा आपण पाहिल्यात, तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि तिथून मात्र जर आपण पाहिला संघ बॅकफुटला गेलाय. 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडूमध्ये 11 धावा चेस होताना मी पाहिल्यात, पण तो एखादा खराब चेंडूच या स्पर्धेमध्ये कमबॅक करून देईल वडून नवगड टीमला. चेंडू देखील डॉट येईल आणि सामना जिंकतोय कानपोली संघ. येस, सुपर 6 मध्ये दाखल झालाय तो ऑफिशियल प्रकाश चौगुले, सिंगर गायक गीतकार यांनी पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 गावदेवी कानपोली थेट पोहोचलाय सुपर 6 मध्ये. अभिनंदन. आणि संघाचे पुरस्कर्ते प्रकाश शेठ चौगुले यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक संघासाठी आणि ज्याने मगाचे सलग 2 विकेट घेतलेत ते चेतन आपल्यासाठी विनायक गायकर यांच्या वतीनं टोटल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. आणि सामन्याचा सामनावीर आमचे साथी गुरुंडे आम्हाला माहिती देतील. या सामन्याचा हिरो ज्याने दमदार परफॉर्मन्स दिला तर मिस्टर डिपेंडर टर्निंग पॉइंट षटक ज्याचा आपण पाहिलं मित्रांनो, मिस्टर डिपेंडर वाकडी गावचे जावई बापू ते रोहन पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने फक्त 4च धावा दिल्या आणि गडी बाद केले. देखून 1 गडी बाद म्हणजे 30चं षटक महत्वाचं फेकलं तर रोहन पाटील मिस्टर डिपेंडर. बघा लग्न झाल्यानंतर मित्रांनो कशी तेजी येते आणि कशी गोलंदाजीमध्ये धार आपल्याला पाहायला मिळते. ते रोहन ठरले या सामन्याचा सामनावीर. रोहन यावा. तत्पूर्वी आपण सन्मान करूया मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहू शकाल अभ्यासू आणि दमदार नेतृत्व रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे मुलुक मैदानी तोप रामदास शेवाले साहेबांचे अतिशय निकटवर्ती आणि विश्वासू सरदार म्हणून ज्यांची ओळख स्वर्गीय बाबू आशा पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक रुपेश शेठ फुलरे साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी रुपेश शेठ यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते इथे प्रथमतः मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील आपण द्यावी आणि आपला सन्मान देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रोहन बाला अभिनंदन. पहिल्यांदा काय सांगशील? भरपूर प्रतीक्षेनंतर ही ट्रॉफी आपल्याला खऱ्या अर्थानं मिळाली आहे. भरपूर प्रतीक्षेनंतर ट्रॉफी मिळाली. थोडक्यात काहीच बोलत नाही. मग पोरगी बघायला तो काय नाव न विचारलं का सासरे? क्या बात है. बघा या ठिकाणी आम्ही रोहन बाला एक दमदार मुंह से बोलता कम है और गेंदबाज है ज्यादा यॉर्कर. आदेश मामा बाच्याला काय सांगितलं नाही का? आदेश मामा बाचा